बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला दिलेले। आजचा दिवस महाराष्ट्रातील कोट्यावधी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे। ज्या दिवसाची तुम्ही महिने आतुरतेनं वाट पाहत होता तो सुवर्ण क्षण आता अखेर उजाडला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। आता एकाच वेळी थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचा पाऊस पडणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून एकाच वेळी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नक्कीच आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची पहाट उगवली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। कारण बघा, खरीप हंगाम तोंडावर आलाय, पेरणीचे दिवस आलेत, बी बियाणे लागणार, खते लागणार, मशागतीचा खर्च लागणार आणि अशा या महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसतील तर शेतकऱ्याला सावकाराकडे जावे लागेल, कोणापुढे हात पसरावे लागतील हे सरकारला देखील समजतं। आणि म्हणूनच आता सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बघा, आता पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे या उद्देशानं केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एकत्र आलेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याची पेरणी यंदा नक्कीच गोड होणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की नक्की किती पैसे जमा होणार आहेत। बघा, 2 योजना आहेत। पहिली योजना केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान। दुसरी योजना आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच नमो शेतकरी। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यात दिले जातात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार देखील वर्षाला 6,000 रुपये म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये देत आहे। म्हणजेच की या दोन्ही योजना मिळून एका वर्षात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12,000 रुपये जमा होतात। हे पैसे थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। आता आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते पूर्ण झालेत आणि आता 23वा हप्ता जमा होणार आहे। 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते पूर्ण झाले असून आता 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार। म्हणजेच बघा, पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 असे मिळून एकाच वेळी 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण पुढे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे जमा होणार, कोणत्या अटी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार हे सगळं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। बघा, सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कोणी म्हणतं आज पैसे आले, कोणी म्हणतं काल आले, कोणी म्हणतं उद्या येतील। नेमकं सत्य काय हे शेतकऱ्यांना समजत नाही। त्यामुळे आम्ही लाईव्ह महाराष्ट्र 24च्या माध्यमातून तुम्हाला अगदी स्पष्ट आणि अधिकृत माहिती सांगत आहोत। बघा, सरकारनं यामध्ये एक विशेष नियोजन केलंय। एकाच वेळी राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवणं शक्य नाही, कारण एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले तर बँकांचे सर्व्हर क्रॅश होऊ शकतात, डीबीटी प्रणालीवर ताण येतो। त्यामुळे सरकारनं एक खास योजना आखली आहे। या योजनेनुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे 3 टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे। पहिल्या दिवशी 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी उर्वरित 12 जिल्हे अशा पद्धतीनं 3 दिवसात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत।
त्यामुळे जर पहिल्या टप्प्यात तुमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत तर घाबरू नका, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात नक्की येतील. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं, पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार ते बघा. या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का ते नीट बघा. पहिला जिल्हा परभणी. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा डेटा बँकांकडे सोपवण्यात आला असून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. दुसरा जिल्हा अकोला. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार. तिसरा जिल्हा बीड. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. डीबीटी प्रणालीमुळे थेट खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची या ठिकाणी गरज नाही. चौथा जिल्हा अहिल्यानगर. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. बागायत आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून खात्यावरती पैसे जमा झाल्यावर लगेच मोबाईलवर मेसेज येईल. पाचवा जिल्हा जळगाव. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. ई-KYC पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता या ठिकाणी लाभ मिळेल. सहावा जिल्हा सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. आंबा बागायतदार आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा होणे निश्चित झाले आहे. सातवा जिल्हा यवतमाळ. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी बँकांकडे सोपवण्यात आली असून लवकरच खात्यावरती पैसे जमा होतील. आठवा जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत. पेरणीच्या दिवसांमध्ये या पैशांचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. नववा जिल्हा भंडारा आणि 10वा जिल्हा गोंदिया. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यात रक्कम जमा केली जाईल. 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 12वा जिल्हा हिंगोली. मराठवाड्यातील या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहिली. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग, हप्त्याचे 4,000 रुपये मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता असणं आवश्यक आहे ते बघा. या अटी लक्षपूर्वक ऐका, कारण या अटींमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. पहिली अट, ई-KYC पूर्ण असणे आवश्यक. बघा, जर तुमची ई-KYC पूर्ण नसेल तर सरकार पैसे सोडणार नाही. ई-KYC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर. ही प्रक्रिया PM किसान पोर्टलवर जाऊन पूर्ण करता येते. तुमच्या जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन देखील ई-KYC करता येते. जर ई-KYC अपूर्ण असेल तर आजच्या आज पूर्ण करून घ्या. दुसरी अट, बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक. बघा, डीबीटी प्रणालीमध्ये पैसे पाठवण्यासाठी तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असणं बंधनकारक आहे. जर खातं लिंक नसेल तर पैसे परत जातात. त्यामुळे आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन आजच लिंक करून घ्या. तिसरी अट, फार्मर ID असणं आवश्यक. सरकारच्या नवीन नियमानुसार ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID जनरेट केलेला असणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नसेल त्यांनी आजच नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन फार्मर ID काढून घ्यावा. फार्मर ID नसेल तर हप्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवा. चौथी अट, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक. नमो शेतकरी योजनेच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
फक्त लहान आणि अल्प भूधारक गोरगरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. शेतकरी बांधवांनो, एकत्र सांगतो, 4 अटी लक्षात ठेवा. KYC पूर्ण असावी, बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे, फार्मर ID असावा, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. या 4ही अटींची पूर्तता असेल तर 100% तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. एकही अट चुकली तर पैसे जमा होणार नाहीत. आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यांना उत्सुकता आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देतो. पैसे नेमके कधी जमा होणार? बघा, सूत्रांमार्फत आलेल्या माहितीनुसार याच खरीप हंगामाच्या तोंडावर म्हणजेच पेरणीच्या दिवसातच सरकार हे दोन्ही हप्ते जमा करणार आहे. कारण सरकारला माहीत आहे, शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे लागतात, बियाणे लागतात, खते लागतात, मशागत लागते आणि या सगळ्यासाठी पैसे हाती आले पाहिजेत. त्यामुळेच सरकारनं पेरणीच्या हंगामातच हे पैसे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. बँका उघडल्यानंतर प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्यानं प्रत्येक जिल्ह्यात वाटप होत राहील. पैसे खात्यावरती जमा झाल्यावर लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. त्यामुळे मोबाईलकडे लक्ष ठेवा. इतकेच नव्हे तर बघा शेतकरी बांधवांनो, या 2 हप्त्यांबरोबरच खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील लवकरच जमा होणार आहे. आणि त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीक विमा आणि कर्जमाफी बाबतची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी आमच्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलला जोडलेलं रहा. शेतकरी मित्रांनो, आता थोडक्यात सांगतो. आजची संपूर्ण माहिती एकत्र बघा. काय मिळणार? PM किसान 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यावरती जमा होणार. कसे जमा होणार? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती. कधी जमा होणार? याच पेरणीच्या हंगामात 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वाटप होणार. कोणाला मिळणार? KYC पूर्ण, आधार लिंक, फार्मर ID असलेल्या आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना. शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची विनंती आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अजून KYC केली नाही, बँक खाते आधार कार्डशी लिंक केलं नाही किंवा फार्मर ID काढला नाही, त्यांनी आजच्या आज हे काम पूर्ण करून घ्या. उद्यावर ढकलू नका. कारण उद्या पैसे जमा झाले आणि तुमची कागदपत्र अपूर्ण असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येईल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेजारच्या नातेवाईक शेतकऱ्यांना, गावातील इतर शेतकऱ्यांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वेळेत माहिती मिळेल आणि ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्या सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. शेतकऱ्यांची पेरणी गोड हो, शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे हो.